आपण पाहतोय की राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आणि याच विषयी बोलण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचा कारभार पाहिलेले पृथ्वीराज चव्हाण आपल्या सोबत आहेत आणि या बजेटकडे ते कसं पाहतात, अर्थसंकल्प त्यांच्या नजरेतून कसा आहे आपण जाणून घेणार आहोत. पृथ्वीराज चव्हाणजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आजचा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया अगोदर जाणून घ्यायची आहे. नमस्कार. पहिला विषय असा आहे की निवडणुकीनंतर हे पहिलं बजेट आहे आणि या पहिल्या बजेटमध्ये काही अप्रिय कटू निर्णय, देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास करणारे निर्णय, अवघड निर्णय घ्यायचे असतात. कारण निवडणुकीच्या 1-2 वर्ष आधी आपल्याला काहीही कटू निर्णय घेता येत नाहीत आणि त्यामुळं काहीतरी मूलभूत सुधारणा अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षित होत्या. उदाहरणार्थ बेरोजगारीचं मोठं संकट आहे. बेरोजगारीबद्दल कुठलाही मोठा कार्यक्रम किंवा काही दिलेला नाही. आमची अपेक्षा होती की जसं ग्रामीण भागाकरता मनरेगा योजना काँग्रेसने आणली होती तशा प्रकारे शहरी भागाकरता काहीतरी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आणायला पाहिजे होती. काही नाही. त्यात अर्थव्यवस्थेचा विकास दर कोसळतोय. पंतप्रधान एका बाजूला 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करायचं असं म्हणतात. आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. मग कुणाला वाटणार नाही की आपला देश समृद्ध, संपन्न व्हावा, विकसित व्हावा. पण विकसित भारताची व्याख्या काय आहे? आज भारताची अर्थव्यवस्था ही 5व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर होणार. देश श्रीमंत होतोय, पण देशातले लोक श्रीमंत आहेत का? आज दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर भारताचा जगात 140वा क्रमांक आहे. 140 देशातले लोक आपल्यापेक्षा अधिक समृद्ध आहेत. यांचं उत्पन्न कसं वाढणार आहे? म्हणून आमची पहिली मागणी आहे की जेव्हा तुम्ही वारंवार विकसित देश म्हणता तेव्हा विकसित देशाची व्याख्या, त्याची परिभाषा काय आहे? माझ्या माहितीप्रमाणे आज भारताचं दरडोई उत्पन्न हे $2800 इतकं आहे. विकसित राष्ट्र म्हणायचं असेल तर आपल्याला $12,000-13,000 हजार ते उत्पन्न न्यावं लागेल आणि त्याकरता पुढच्या 25 वर्षामध्ये हे जर गाठायचं असेल तर आपल्याला अर्थव्यवस्थेचा विकास दर किमान 9 ते 10% सलग वार्षिक विकास दर गाठता आला पाहिजे. आज अर्थव्यवस्थेचा विकास दर हा 6.5%वरून 6% खाली जाताना दिसतोय. 4.5% फिस्कल डेफिसिट आहे. म्हणजे सरकार चालवायला 14 लाख कोटीचं कर्ज नवीन काढावं लागणार, त्यावर व्याज भरावं लागणार आहे. महागाईवर त्याचा अनिष्ट परिणाम होणार आहे. आमची अपेक्षा होती की पहिल्या बजेटमध्ये महागाई, बेरोजगारी, कृषी क्षेत्र याबद्दल काहीतरी पायाभूत असे काहीतरी निर्णय अपेक्षित होते. शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांना हमी भावाचा कायदा पाहिजे, लिगली गॅरंटीड MSP. त्याबद्दल काही चर्चा नाही आहे. आज महाराष्ट्रामध्ये दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत. तुम्ही या बजेटमध्ये कर्ज घ्यायची सुविधा आणखी वाढवून दिलेली आहे, पण कर्ज परत करावं लागतं आणि कुठला धंदा म्हणजे आपल्या उत्पादन खर्चापेक्षा जर कमी किमतीत माल विकावा लागला तर कुठला धंदा चालेल? आणि त्यामुळं आज शेतकऱ्यांची जी कृषी हमी भावाच्या कायद्याची मागणी होती ती नाकारलेली आहे. आमची अपेक्षा होती की मनरेगासारखा कायदा जो ग्रामीण भागाकरता काँग्रेसने आणला होता तशा प्रकारचा शहरी भागाकरता एखादा रोजगार गॅरंटीचा कायदा आणला जाईल. त्याबद्दल काही नाही आहे. महागाई जी इतकी प्रचंड महागाईने शेतकऱ्यांची देशातल्या सामान्य माणसाची जी पिळवणूक झालेली आहे त्यामध्ये आपण डिझेल पेट्रोलच्या दराबद्दल काही बोलायला तयार नाही आहे. GSTचे दर सर्वसामान्यांना होरपळून टाकतात, त्याच्याबद्दल तुम्ही दर कमी करायला तयार नाही आहे. उलट जो 4.4चं जे वित्तीय तूट आहे त्यामुळं आणखी महागाईवर अनिष्ट परिणाम होणार आहे. तर मला वाटतं ज्या मूलभूत गोष्टी जे सामान्य जनतेच्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याबद्दल काही यामध्ये काहीच केलेलं नाही आणि हे निवडणुकीवरचं पहिलं बजेटमध्ये त्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या नाहीत. खूप अपेक्षाबंधन निराशा झालेली आहे.
पण चव्हाण साहेब, एक मुद्दा असा आहे की कुठल्याही बजेटचं किंवा कुठल्याही अर्थसंकल्पाचा मूळ उद्देश हा असतो की चलनवाढ नियंत्रणात ठेवणे किंवा मागणीमध्ये वाढ वृद्धी होण्यासाठीची पावलं उचलणे. या बजेटमध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्यांवरचा जो कर प्रणाली कराचा बोजा होता तो कमी करण्यात आलेला आहे. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता काही वेळापूर्वी नरेंद्र जाधव आमच्याशी बोलत होते त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की जवळपास 1,10,000 कोटी इतका पैसा हा सर्वसामान्यांच्या खिशात उरणार आहे आणि तो जर पैसा मार्केटमध्ये आला तर आपसूक मागणी वाढणार आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल. हे एक लॉजिक दिलं जाते सरकारकडून, पण दोन गोष्टी लक्षात घ्या की 7 लाखाची सीमा ही कधी ठरवली गेली होती, त्यानंतर किती वर्ष महागाईमुळे लोकांच्यावर परिणाम झालेला आहे, अनिष्ट परिणाम झाला आहे, त्याची भरपाई या 12 लाखांनी होणार आहे का. दुसरं असं आहे की देशामध्ये 93% लोक हे असंघटित क्षेत्रात काम करतात, पण ते 60% लोक हे संघटित क्षेत्रात काम करतात. त्यातल्या काही लोकांना इन्कम टॅक्स द्यावा लागतो. संघटित क्षेत्रामध्ये म्हणजे मोठ्या कंपन्यामध्ये एखादा ड्रायव्हर असेल, एखादा चपरास असेल, त्याला काही इन्कम टॅक्स लिमिटमध्ये तो बसत नाही आहे, त्याला इतका पगार नसतो. त्यामुळे फार कमी लोकांना इन्कम टॅक्स सुट्टीचा फायदा हा मिळणार हे आपण आकडेवारी पाहू शकता. कारण असंघटित क्षेत्र म्हणजे काय, तर एखादा ठेलेवाला, एका माणसाचं दुकान चाललेलं आहे आणि त्यातून काही फार मोठ्या प्रमाणात टॅक्स लोक देतील असं नाही आहे. तर त्यामुळं 12 लाखाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला एक्झम्पशन डिडक्शन जे होते ते कमी करण्यात आलेले आहेत. आता 1 लाख कोटी लोकांच्या खिशात शिल्लक राहतील, पण ते सगळे लोक ते खर्च करतील का, आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये त्यामध्ये चलन फिरल्यामुळं जी वाढ होईल ते होईल का, हा एक अंदाज आहे. तसं काही होताना मला वाटत नाही. आमची अपेक्षा होती की या बजेटमध्ये कृषी क्षेत्र, बेरोजगारी, महागाईवर काहीतरी मूलभूत उपाययोजना करायला पाहिजे, त्या केल्या नाहीत. संबंध बजेटमध्ये सांगण्यासारखं फक्त एकच आहे की 7 लाखावरून लिमिट वाढवून 12 लाख केली. त्यामुळे मला वाटतं की म्हणूनच स्टॉक मार्केटनं सुद्धा या बजेटचा निषेध केलेला आहे. एका दृष्टीनं स्टॉक मार्केट कोसळलेलं आहे. त्यामध्ये जेव्हा आपण उद्या सगळे आकडे पाहू तर आपल्या लक्षात येईल की संबंध प्रत्येक क्षेत्राची निराशा यामध्ये झालेली. पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्ही म्हणताय मार्केटनी तशी रिॲक्शन दिली, पण मार्केट आता सुधारते आणि फक्त 4 पॉईंटनी ते डाऊन आहे सकाळी ज्यावेळेला मार्केट ओपन झालं होतं त्या तुलनेत. तुम्ही आत्ता एक मुद्दा जो मांडला होता की फक्त हा एवढा पैसा सर्वसामान्यांच्या खिशात खुळखुळला म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना मिळते असं नव्हे, तर त्यापैकी एक मोठा वाटा असतो तो भांडवली खर्चांचा, कॅपेक्स ज्याला आपण म्हणतो. भांडवली खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचं सुतोवाच या बजेटमधून केलं. मी आता काही आकडेवारी वाचून तुम्हाला दाखवतो आणि त्यावर तुमचं मत मला सांगा की विविध राज्यांना 50 वर्षांच्या व्याजमुक्त कर्जासाठी 1.5 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 1 लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड त्यांनी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. 25,000 कोटी रुपयांचा सागरी विकास निधी आहे. बिहारमध्ये ग्रीनफील्ड विमानतळ असतील किंवा प्रादेशिक संपर्क वाढवण्यासाठी सुधारित उडाण योजना, त्या अंतर्गत 120 नवीन स्थळं जोडली जाणार आहेत. आता जर इतक्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसाठी खर्च होणार असेल तर आपसुकच त्याचा फायदा इकॉनॉमीला होणारच ना. नाही, बघा, हे सगळे जर तरच्या गोष्टी आहेत. आता 1.5 लाख कोटीचं कर्ज राज्याला दिलं जाणार आहे, पण राज्याकडे पूर्ण झालेले प्रकल्प, पैशाकरता थांबलेले ऑन शेल्फ किती स्कीम आहेत. काही ठराविक राज्य सोडली तर प्रत्येकाकडे हे शक्य नसतं, ते नाही आहे. त्यामुळे हा नुसता फुगवलेला आकडा आहे. मागे अशा प्रकारच्या योजना घोषित केल्या होत्या, पण ते वापरल्या जात नाहीत. आता एअरपोर्ट वगैरे ह्या घोषणा काही केलेल्या आहेत, 140 आणखी नवीन एअरपोर्ट किंवा नवीन सोडणारे, हे व्हायला बरीच वर्ष लागतात. एखादं एअरपोर्ट करायला, आता उदाहरणार्थ नवी मुंबई एअरपोर्ट होतं, मी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आलो होतो तेव्हा त्याचं एन्व्हायरमेंट क्लिअरन्स वगैरे 2010ला दिलं गेलं होतं. आज 14 वर्षानंतर ते एअरपोर्ट आधी पूर्ण होताना दिसत नाही. या खूप लॉंग जेस्टेशन पिरियडच्या योजना आहेत. त्यामुळं आपण एकूण आकडा त्यामध्ये सांगतो, पण तो लगेच उद्या खर्च होईल असं काही नसतं. ही पण 10, 15, 20 वर्षाचे होतात, तर काहीतरी होतच नाहीत पूर्ण. नुसतं घोषणा होऊन आता अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आणि त्यामुळं कॅपेक्समध्ये काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही 2047 पर्यंत देशाला विकसित देश म्हणून करण्याची घोषणा केलेली आहे,
फार चांगली गोष्ट आहे. वी आर विथ यू. आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपला देश विकसित झाला पाहिजे, परंतु विकसित देशाची व्याख्या काय आहे? आज देश 4थ्या क्रमांकाची 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, देश श्रीमंत आहे, पण देशातले लोक श्रीमंत आहेत का? तर त्याकरता जर आपण दरडोई उत्पन्न पाहिलं तर भारताचा 140वा क्रमांक आहे जगात आज आपल्याला. त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की तुम्ही जेव्हा विकसित भारत म्हणता त्याची व्याख्या कृपा करून सांगा की आज भारताचं दरडोई उत्पन्न हे $2800 जवळपास आहे. तुम्हाला विकसित राष्ट्र होण्याकरता ते दरडोई उत्पन्न कुठपर्यंत नेलं पाहिजे? कारण अर्थव्यवस्था 4थ्या क्रमांकाची झाली, 3ऱ्या क्रमांकाची झाली, त्याला काय अर्थ नाही आहे. कारण काही ठराविक लोक हे खूप श्रीमंत होतात आणि बाकी सर्वसामान्य मात्र त्यांची फारच दयनीय स्थिती आहे. त्यामुळे पहिल्यांदा मला वाटतं की आज जर आपल्याला विकसित देशापर्यंत पोहोचायचं असेल तर अर्थव्यवस्थेचा विकास दर हा किमान 10% वार्षिक विकास दर आपल्याला गाठता आला पाहिजे. आज विकास दर 7.5% 6%कडे निघालेला आहे. या 6% विकास दरानं भारत 2047 पर्यंत विकसित होणार आहे का? पहिल्यांदा निर्मला सीतारामन आम्हाला सांगितलं पाहिजे. अगदी तुम्ही जो मुद्दा म्हणताय तो अगदी व्हॅलिड आहे की त्या वेगाने जर अर्थव्यवस्था वाढत राहिली तर 2047 पर्यंत आपलं इप्सित ध्येय गाठता येणार नाही. पण एक वेलफेअर स्टेटची आपण जेव्हा संकल्पना करतो तेव्हा एका वेलफेअर स्टेटमध्ये युवा असतील, महिला असतील, शेतकरी असतील यांच्यासाठी चांगल्या योजना या आल्या पाहिजेत. आणि या योजना यामध्ये आहेत की म्हणजे कौशल्य विकासासाठी 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केली जाणार आहेत किंवा महिलांसाठी 2 कोटींपर्यंत प्रथम उद्योजक महिला असतील त्यांना 2 कोटींपर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे. स्टार्टअपसाठी अनेक तरतुदी आहेत. असं असताना या अर्थसंकल्पाने भ्रमनिरास केला किंवा निराशा केली असं आपण कसं म्हणू? नाही, या योजना घोषणा केल्या चांगल्या आहेत, पण या योजनांचा वापर होतो का? मागं अशा प्रकारच्या घोषणा केल्या होत्या त्यातलं किती आपण कार्यान्वित केलेले आहेत ते होत नाहीत, कारण तेवढी कपॅसिटी आपल्याकडे नसते. आज आमची अपेक्षा होती की आज जगामध्ये जीवघेणी स्पर्धा चाललेली आहे. याचं वेगळं चॅलेंज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगाराची रोजगार क्षय किती होईल, किती रोजगार जातील याबद्दल कोणाला काही स्पष्टता नाही आहे. तिकडं चीनने इतकी भरारी घेतलेली आहे की अमेरिकेच्या पुढं चीन निघालेला आहे अशी परिस्थिती आपल्याला दिसते आहे. आणि त्यामध्ये भारताचा रोडमॅप आता काय आहे? आपण कुठं आहोत? शिक्षणामध्ये तुम्ही तरतूद करत नाही. उच्च शिक्षणामध्ये आज युनिव्हर्सिटी शिक्षण आपण पाहिलं तर पहिल्या 200 मध्ये भारताचं एखादं विश्वविद्यालय देखील आपल्याला सापडत नाही. IIT-बद्दल खूप मोठं त्यामध्ये विश्लेषण करण्यात आलं की IIT-मध्ये 65,000 विद्यार्थी संख्येवर 1,35,000पर्यंत संख्या गेलेली आहे. पण आज IIT 23 दर्जा काय झालेला आहे? आज IIT-च्या सर्व जागा, रिक्त जागा भरल्या जात नाहीत. ॲडमिशन्स मोकळ्या राहत आहेत. आज IIT-मधून जे इंजिनियर पासआउट होत आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. याचं कारण काय? तर IIT-मध्ये 41% शिक्षकांची पदं रिक्त आहेत. तर शिकवायला प्रोफेसर नसतील, लेक्चरर नसेल तर तुमच्या IIT-चा दर्जा तुम्ही फक्त आकडा वाढून सांगताय की आमच्या 23 IIT झाल्या, 1,35,000 मुलं तिथे प्रवेश घेतात, पण त्यांना नोकऱ्या नाही मिळाल्या तर काय करणार आहे आपण? आणि त्यामुळे मला या अर्थसंकल्पामध्ये टोकनिझम खूप आहे, पण त्यातून मूलभूत काही बदल होतील का मला वाटत नाही. अगदी तुम्ही रोजगाराच्या बद्दल काही घोषणा नाही आहे, काही मोठं काही. तुम्ही म्हणताय टोकनिझम खूप आहे पण मूलभूत स्तरावर त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. अगदी तुम्ही जी अपेक्षा व्यक्त करतायत ती अपेक्षा सर्वसामान्य लोकही व्यक्त करतायत की योजना केल्या किंवा तरतुदींची घोषणा झालेली आहे, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी स्तरावर ज्यावेळेला या योजना येतील त्यावेळेला त्याची अंमलबजावणी नीट होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद पृथ्वीराज चव्हाणजी, आमच्याशी संवाद साधलात आणि या अर्थसंकल्पाचं साध्या सोप्या भाषेत विश्लेषण केलं त्याबद्दल. आपण पाहतोय की या अर्थसंकल्पावर विविध राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेक राजकीय प्रतिक्रियांमध्ये या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं जातं तर काही ठिकाणी या अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केलं जात आहे. पंतप्रधान मोदींनीही काही वेळापूर्वी या अर्थसंकल्पाची प्रशंसा केलेली आहे आणि पुढच्या काळात पुढच्या 2 दशकात हा अर्थसंकल्प भारताला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी कसा सक्षम आहे याचा सुद्धा त्यांनी दावा केलाय. या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. बघत रहा NDTV मराठी.